नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ। जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांपैकी 7 विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेनं दावा ठोकलेला आहे। भाजप आणि राष्ट्रवादीच्या जागांवर देखील शिवसेनेचा दावा आहे। जागा वाटप होण्यापूर्वीच महायुतीमध्ये जागा मिळण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे। जागा वाटपावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य घडण्याची शक्यता आहे। नाशिकचे प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहे। नाशिक मध्य, नाशिक पश्चिम या ठिकाणी भाजपचे तर देवळाली आणि दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहे। शिवसेनेचे मालेगाव, बाह्य, नांदगाव, देवळाली, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम जागांवर दावा ठोकलेला आहे। आपल्या सोबत शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय दादा बोरसे आहे। दादा, काय सांगणार? खरं तर विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे आणि यामध्ये आपल्याकडनं 7 जागांची मागणी केली जाते। या जागा नेमकं कोणत्या आहेत? आपल्याला कल्पना आहे की शिवसेना हा पक्ष असा आहे की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, परंतु परंपरागत जे मतदारसंघ हे शिवसेनेचे बालेकिल्ले होते, ज्यावर शिवसेनेचं जाळं पसरलेलं आहे। यामध्ये इगतपुरी असेल, देवळाली असेल, तुमचा दिंडोरी असेल, या व्यतिरिक्त शहरातल्या 2 जागा ह्या आम्हाला मिळाल्या पाहिजे असा आमचा आग्रह आहे। आणि हा आग्रह असाच नाही आहे, या ठिकाणी शिवसेनेचं मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं जाळं आहे, शाखांचं जाळं आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं एक वलय संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतो आहोत। लोकांना एक वेगळा आदर त्यांच्याबद्दल आहे आणि पहिल्यापासून नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। त्यामुळे महायुतीत ह्या जागा शिवसेनेला मिळाल्या पाहिजे असा आमचा आग्रह आहे। या संदर्भात वरिष्ठ नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? या संदर्भातला एक सगळा अहवालच आम्ही वरिष्ठ नेत्यांना देणार आहोत। माननीय श्रीकांतदादा शिंदे यांना नाशिकमध्ये असताना आम्ही हा सगळा अहवाल दिलेलाच आहे, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत की नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला, यामध्ये शहरातल्या सुद्धा जागा, कारण पुढे महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, या सर्व दृष्टीने ह्या जागा आपल्याकडे असणं आवश्यक आहे। या ठिकाणी सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे, मध्य विधानसभा मतदारसंघ असेल, पश्चिम विधानसभा मतदारसंघ असेल, या जागा आपल्याला मिळाल्या पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत। आगामी काळामध्ये आता महायुतीतील वरिष्ठ नेते हे नाशिकच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।